नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण या प्रकरणामध्ये प्रजनन, अलैंगिक व लैंगिक प्रजनन, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य, लोकसंख्या विस्फोट या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूयात. या घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण इथे जे त्यांनी थोडे आठवा म्हणून आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आधी काय आहेत ते बघूयात. पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सजीवात श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन अशा जीवन प्रक्रिया आहेत. यातला दुसरा प्रश्न, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? आहारातून पचन आणि तयार झालेल्या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रिया यांची गरज आहे. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे? पेशी विभाजनाचे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हे दोन प्रमुख प्रकार आहेत. सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात. अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? तर त्याचं उत्तर आहे DNA च्या सहाय्याने अनुवांशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात. आता मागील इयत्तांमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला. त्या जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन. परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव त्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. इथे निरीक्षण करा, हे जे शेजारी चित्र दाखवलेलं आहे 3.1 काही जीवन प्रक्रिया, तर याचं त्यांनी निरीक्षण करायला सांगितलं आहे आणि त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली त्या संदर्भात त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. आता चित्राच्या निरीक्षणाच्या आधारे प्रजनन ही जीवन प्रक्रिया लक्षात येते हे आपण यावरनं सांगू शकतो. आता सांगा पाहूमध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? त्याची उत्तर आता आपण बघूयात. प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून ती प्रजाती स्वतःचे अस्तित्व टिकवून राहील. एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती ही प्रक्रिया होते आणि त्यामुळे जनुकांचा पुनःसंयोग होऊन या कारणाने निर्माण होणारा सजीव वेगळा होतो. प्रजननाने निर्माण होणारा सजीव मात्र जनकाप्रमाणे तंतोतंत साम्य दाखवतो. प्रश्न क्रमांक 3 बघा, एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? प्रजनन लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक प्रकारचे आहे? गुणसूत्रांमध्ये पारगती किती होते? जनुकांचा पुनःसंयोग कितपत होतो यावर साम्यभेद अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 4 बघा, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? प्रजनन या प्रक्रियेत गुणसूत्रांचे विभाजन होते. पेशी विभाजन या प्रक्रियेने नवी युग्मके तयार होतात. यांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत या सर्व क्रिया पेशी विभाजनाने घडतात. अलैंगिक प्रजनन देखील पेशीच्या विभाजनाने होते.